नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केमिस्ट्री फॉर ऑल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण आयोनिक इक्विलिब्रियम या चॅप्टरवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. नुकताच महाराष्ट्र बोर्डाने एक क्वेश्चन बँक प्रकाशित केलेली आहे, प्रश्नसंच प्रकाशित केलेला आहे आणि त्यामध्ये प्रश्नांचा प्रकार आणि त्यांचं स्वरूप सुद्धा दिलेलं आहे. मित्रांनो, आपण असं तर म्हणणार नाही की बाबा प्रश्न संचामध्ये दिलेले सगळेचे सगळे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये ॲज इट इज येतील असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही, पण आपण हे नक्कीच सांगू शकतो की तशा प्रकारचे प्रश्न किंवा तशा प्रकारचे क्वेश्चन्स आणि त्यामध्ये व्हॅल्यू चेंज करून दिलेले असतील किंवा थोडासा प्रश्नाला टर्न करून तुमच्या समोर ठेवलेलं असेल, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. आणि म्हणून या प्रश्न प्रकारांचा एक वेळा सराव करून घेणं आपल्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, यामध्ये सर्टन टाइप्सचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्याच्यापैकी पहिला प्रश्न आहे MCQ अर्थात मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. एक क्वेश्चन्स त्याच्यासाठी 4 पर्याय सगळ्यांना आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि या प्रश्नांना साधारणतः 1 गुण अर्थात 1 मार्क्स तुम्हाला भेटणार आहे. आणि म्हणून या क्वेश्चन बँकमध्ये या चॅप्टरवरती कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आपण सुरुवात करूया. माझ्याकडे महाराष्ट्र बोर्डाची क्वेश्चन बँक आहे आणि त्यामध्ये MCQ 1 मार्क्ससाठी प्रश्न विचारलेला आहे. पहिला प्रश्न, व्हॉट इज द पर्सेंट डिसोसिएशन ऑफ 0.1 मोलार सोल्युशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. मित्रांनो, प्रश्न आपण सुरुवातीला व्यवस्थितपणे ऐकून घ्यायचा असतो, वाचून घ्यायचा असतो आणि प्रश्न वाचल्यानंतर आपल्यामध्ये प्रश्नामध्ये दिलेलं काय आहे आणि विचारलेलं काय आहे या दोन गोष्टीची सांगड जर आपल्याला बांधता आली तर कुठलाही प्रश्न आपल्यासाठी कठीण नसतो. मित्रांनो, प्रश्न वाचल्यानंतर आपल्या सहज लक्षात येतं की या प्रश्नामध्ये आपल्याला पर्सेंट डिसोसिएशन विचारलेलं आहे. पर्सेंट डिसोसिएशन विचारलेलं आहे. मग आपल्याला दिलेलं काय आहे तर मित्रांनो, आपल्याला दिलेलं आहे 0.1 मोलार ॲसिटिक ॲसिड. तुम्हाला काय वाटतं 0.1 कॅपिटल M हे काय असू शकतं मित्रांनो? ऑब्विसली मोलार आहे म्हणजे हे आहे कॉन्सन्ट्रेशन. याचा अर्थ आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे आणि आणखी एक किंमत दिली आहे ती म्हणजे Ka आणि ही किंमत आहे बेटा 10 पॉवर -5. 10 पॉवर -5 ही किंमत आपल्याला दिलेली आहे. ओके, मग आपण सुरुवात करूया. अशा प्रकारच्या प्रश्नाचं आन्सर कसं काढायचं? तुम्हाला माहिती आहे बेटा, तुमच्याकडे एक फॉर्म्युला असतो. कुठला फॉर्म्युला असतो रे? Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू C. हा फॉर्म्युला मला वाटते सगळे विद्यार्थी शिकलेले असतील खूप चांगल्या पद्धतीनं. आता या फॉर्म्युल्याला आपण कशा पद्धतीनं वापरायचं आणि दिलेल्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधायचं आपण बघूया. बघा, आपल्याला दिलेला आहे बेटा C फॉर कॉन्सन्ट्रेशन, Ka फॉर कॉन्स्टंट. आपल्याला अल्फाची किंमत काढायची आहे म्हणून आपण अल्फाला एका साईडला राहू द्यायचं आणि बाकी आज Ka जो आपल्याला दिसतोय याच्या डिवाइडमध्ये हा C येणार कारण त्यांनी साईड चेंज केलेली आहे. Ka/C. ओके, इथं अल्फा स्क्वेअर आपल्याला दिसतो, आपण ॲज इट इज ठेवूया, हरकत नाहीये. Ka तुम्हाला दिसत असेल मित्रांनो 10 पॉवर -5 ही आहे तुमच्याकडे Ka ची व्हॅल्यू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला C फॉर कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे मित्रांनो 0.1. तर या 0.1 ला असं न लिहिता आपण 10 पॉवर -1 असं सुद्धा लिहू शकतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि आता मित्रांनो, याच्यामध्ये काय करायचं, सरळ सरळ कॅल्क्युलेशन करायचं. 10 पॉवर -5 आहे, 10 पॉवर -1 डिनोमिनेटरमध्ये आहे, वर गेल्यानंतर काय होतं मित्रांनो +1 आणि म्हणून अल्फा स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे काय येते मित्रांनो 10 पॉवर -5 + 1 दॅट इज -4. ही किंमत आपल्याकडे येऊन जाते. एवढी आल्यानंतर आपण काय म्हणणार, हा याच्यामध्ये सर अल्फा स्क्वेअरची किंमत जर एवढी असेल तर याच्यामध्ये ऑब्विसली अल्फाची व्हॅल्यू आपल्याकडे काय येणार आहे. अल्फा स्क्वेअर जर 10 पॉवर -4 असेल तर याचा अर्थ अल्फा हा -2 आला पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना आनंद होईल की आपण प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. पण नाही, थांबा. प्रश्नामध्ये विचारलेलं काय मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये पर्सेंट डिसोसिएशन विचारलेलं आहे आणि म्हणून आपण काय करणार, याच्यामध्ये पर्सेंट डिसोसिएशन काढण्याचा प्रयत्न करणार. पर्सेंट डिसोसिएशन आपण कसं काढत असतो मित्रांनो, अल्फा म्हणजे आपलं डिसोसिएशन आणि इंटू 100% म्हणजे प्रति 100ला. ओके,
आणि म्हणून आपल्याकडे आहे बेटा 10 पॉवर -2 मल्टिप्लाइड बाय 100 ला आपण कसं लिहू शकतो रे 10 पॉवर 2. आता हे काही कन्व्हर्शन तुमच्यासाठी फार मोठी गोष्ट नाहीये, सोपे कन्व्हर्शन्स आहेत, सहज तुमच्या लक्षात येऊन जातील. आणि म्हणून आपल्या इथं सहज लक्षात येत आहे बेटा 10 पॉवर -2 10 पॉवर 2 काय होणार बेटा -2 + 2 दॅट इज 0. आणि कुठल्याही संख्येच्या डोक्यावरती 10 पॉवरच्या डोक्यावरती किंवा व्हॉटेवर जी काही संख्या असेल आपल्याकडे उत्तर येतं बेटा 1. आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे 1%. सो जे आन्सर असेल आपल्याकडे जो ऑप्शन असेल तो ऑप्शन असेल आपला ऑप्शन नंबर बी दॅट इज 1% इज युअर फायनल आन्सर. कदाचित सगळ्यांना हा प्रश्न समजला असेल. मित्रांनो आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आपल्याकडे असा आहे फॉर अ रिएक्शन दिलेली आहे मित्रांनो आपल्याला HCl प्लस H2O. HCl मध्ये वॉटर टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आहे H3O प्लस आणि त्याच्यानंतर आहे Cl मायनस. ही रिएक्शन दिलेली आहे आणि विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. काय विचारलं मित्रांनो आपल्याला विचारलेलं आहे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर याच्यामध्ये आपल्याला सांगायची आहे. ओके, सगळ्यात पहिले कन्सेप्ट लक्षात असायला पाहिजे. कन्सेप्ट काय आहे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर म्हणजे काय ऍसिड आणि एक बेस ज्या दोघांमध्ये एका प्रोटॉनचा फरक आहे. काय सांगतो व्यवस्थित लक्ष द्या. एक ऍसिड त्याच्यासोबतचा दुसरा बेस आणि ऍसिड आणि बेसच्या मधात एका प्रोटॉनचा डिफरन्स असला पाहिजे. आपण इथं चेक करू शकतो मित्रांनो. H2O तुम्हाला दिसत असेल आणि H2O च्या बाजूला H3O प्लस दिसत असेल. या H2 मध्ये जर सपोज आपण H प्लस ला टाकलं आपल्याकडे काय येणार H3O प्लस. तर हे काय असणार आहे आपली कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. एका प्रोटॉनचा डिफरन्स आहे. सोबत तुम्हाला दिसत आहे मित्रांनो HCl आणि याच्यामध्ये Cl मायनस. इथं सुद्धा तुम्हाला काय दिसत आहे इथे काय झालं मित्रांनो HCl नी इथं एका H प्लस ला लॉस जर केलं अर्थात मायनस केलं तिथून निघून गेला येतो HCl मधला H प्लस जर निघून गेला इथं Cl मायनस आपल्याकडे तयार झालं. या दोन्ही काय आहेत मित्रांनो. ही पहिली आहे आपली कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आणि ही आहे आपली सेकंड कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर प्रश्न सोडवणं आपल्यासाठी कठीण नाहीये. ओके मित्रांनो आपल्यासाठी तिसरा प्रश्न आहे इन बायोकेमिकल सिस्टम. बायोलॉजी आणि केमिस्ट्री जिथे एकत्र होतं. pH ऑफ द ब्लड इन आवर बॉडी. आपल्या शरीरामधलं जो pH मेंटेन केला जातं ड्यू टू दी फॉलोइंग बफर. कुठल्या बफरनी तो pH मेंटेन केला जातं हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. याचं सोल्युशन सुद्धा तुम्हाला स्वतःच माहिती आहे. सगळ्यांना माहिती असेल आपल्या बॉडीमध्ये जो pH आहे ना ह्या pH ला एका विशिष्ट रेंजमध्ये आपण मेंटेन करतो. सगळ्यांना माहित असेल 7.36 पासून 7.42 पर्यंत आपण मेंटेन करतो. आणि हा जर pH थोडासा कमी किंवा थोडासा जास्त होत असेल तर याच्यामुळे इव्हन आपली डेथ सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आपल्या बॉडीचा pH मेंटेन राहणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आपल्या शरीरामध्ये जो ब्लडचा pH आहे तो मेंटेन करण्यासाठी कुठला बफर आपल्याकडे वापरला जातो. सगळ्यांना माहित आहे मित्रांनो याचं उत्तर असेल HCO3 मायनस आणि H2CO3. ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे इफ IP शब्दाचा अर्थ होतो मित्रांनो आयोनिक प्रोडक्ट इज द आयोनिक प्रोडक्ट. ओके अँड KSP इज द सोल्युबिलिटी प्रोडक्ट. तुम्हाला IP दिलेला आहे. IP हा आहे आयोनिक प्रोडक्ट आणि KSP हा आहे मित्रांनो सोल्युबिलिटी प्रोडक्ट. ओके दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. विचारलं काय आहे प्रिसिपिटेशन ऑफ कंपाऊंड विल ऑकर अंडर द कंडिशन. प्रिसिपिटेशन कुठं होणार आहे. प्रिसिपिटेशन तुम्हाला माहित आहे सोल्युबिलिटीच्या अपोजिट. एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थामध्ये मिक्स होतो त्याला आपण सोल्युबिलिटी म्हणतो. तोच पदार्थ जर त्याच्यामधनं मिक्स झालेला पदार्थ बाहेर निघत असेल खडे त्याचे होत असतील किंवा त्या सोल्युशन मध्ये वेगळा होत असेल तर आपण त्याला प्रिसिपिटेशन म्हणतो. मग कुठल्या कंडिशनला प्रिसिपिटेशन होईल असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे असा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. सोल्युशन फार इझी आहे. काहीच नाही आपल्याकडे मित्रांनो 3 कंडिशन्स आहेत. कंडिशन नंबर 1, 2 अँड 3. या 3 कंडिशन्स नेहमी आपल्याला लक्षात ठेवायच्या.
मित्रांनो पहिली कंडिशन असते तुमचा आयोनिक प्रोडक्ट हा इक्वल असेल सोल्युबिलिटी प्रोडक्ट सोबत. दुसरी कंडिशन आहे मित्रांनो तुमच्याकडे आयोनिक प्रोडक्ट हा मोठा असेल सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा. आणि शेवटची कंडिशन आहे तुमचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट हा मोठा आहे आयोनिक प्रोडक्ट पेक्षा. अशा 3 कंडिशन्स आपल्याकडे आहेत. पहिली कंडिशन आयोनिक प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट अशी कंडिशन दोघांमध्ये इक्वलिटी असेल तर आपण त्याला म्हणतो बेटा आपलं जे सोल्युशन आहे हे आहे सॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड म्हणजे काय टेन्शन घेऊ नका, जेवढं पाहिजे तेवढे सोल्यूट आपण त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करून टाकलेले आहेत. टेन्शन घ्यायची गोष्ट नाही, जेवढं पाहिजे तेवढंच आपण त्याच्यामध्ये बसवलेलं आहे. कन्सिडर करा एखादी रूम आहे, त्या रूम मध्ये 40 विद्यार्थी बसू शकतात आणि आपण त्याच्यामध्ये 40च बसवलेले आहेत. दुसरी गोष्ट आहे मित्रांनो आयोनिक प्रोडक्ट मोठा आहे सोल्युबिलिटी प्रोडक्ट पेक्षा. याचा अर्थ तुमचं जे सोल्युशन आहे हे सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड आहे. आता याचा अर्थ काय, क्षमतेपेक्षा जास्त तुम्ही तिथं भरून ठेवलेलं आहे. आणि क्षमतेपेक्षा जास्त तुम्ही जेव्हा भरून ठेवणार ऑब्विसली तिथं प्रिसिपिटेशन होणार. या कंडिशन मध्ये काय होणार बेटा, प्रिसिपिटेशन. वरच्या कंडिशन मध्ये प्रिसिपिटेशन होण्याचा प्रश्नच नाही, जेवढं आवश्यक आहे तेवढंच तुम्ही दिलेलं आहे. प्रमाणापेक्षा जास्त तुम्ही त्याच्यामध्ये जबरदस्तीनं सोल्युबल करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिथं प्रिसिपिटेशन झालं. शेवटची कंडिशन आहे केएसपी हा मोठा असेल आयोनिक प्रोडक्ट पेक्षा. याचा अर्थ तुमचं जे सोल्युशन असेल बेटा हे असेल अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढं सुद्धा तुम्ही दिलेलं नाहीये. इथं तर प्रिसिपिटेशनचा प्रश्नच येणार नाही. या 3 कंडिशन्स तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. असं काही नाही की तुम्हाला फक्त प्रिसिपिटेशन साठी विचारल्या जाईल. तुम्हाला इथं सांगितलं होतं आयोनिक प्रोडक्ट मोठा असेल आपण इथं पाहिलं तरच आपल्याकडे काय सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड असतं आणि त्यावेळेला प्रिसिपिटेशन होऊ शकतं हे आपल्याला तिथं माहिती असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला इथं विचारू शकतात. तर आपण यासाठी सुद्धा प्रिपेअर्ड असलं पाहिजे, विचारू शकतात. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे NH4F इज अ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड HF हायड्रोफ्लोरिक ऍसिड. HF चा सॉल्ट आहे म्हणते, एक आपल्याला सॉल्ट त्यांनी दिलेला आहे आणि NH4OH या दोघांचा तो सॉल्ट आहे. NH4OH या दोघांचा सॉल्ट आपल्याला दिलेला आहे. आता HF साठी किंमत तुम्हाला दिलेली आहे Ka ची, ओके, आणि त्याच्यानंतर NH4OH साठी किंमत दिलेली आहे Kb ची. 2 किमती तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिली किंमत आहे 7.2 into 10 power minus 4 आणि नेक्स्ट किंमत आहे बेटा 1.8 into 10 power minus 5. अशा 2 व्हॅल्यू आपल्याकडे आहेत आणि प्रश्न विचारलेला आहे तो सोल्युशन ऑफ NH4F विल बी. सोल्युशन कसं असेल याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे 3 कंडिशन्स आहेत मित्रांनो. तिन्ही कंडिशन्स पैकी कुठल्याही गोष्टीवरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कंडिशन नंबर 1 काय आहे, कंडिशन नंबर 2 काय आहे आणि कंडिशन नंबर 3 तीनही आपल्याला लक्षात ठेवायचे. Ka दिलेला आहे तुम्हाला आणि Kb दिलेली आहे. सपोज तुमच्याकडे Ka आणि Kb या दोघांची व्हॅल्यू सारखी असेल, Ka मोठा असेल Kb पेक्षा किंवा Kb मोठा असेल Ka पेक्षा, अशा 3 कंडिशन्स आपल्यामध्ये याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. जेव्हा तुमचं Ka आणि Kb ऍसिड आणि बेस दोघं सारखे असतील त्यावेळेला तुमचं सोल्युशन असेल बेटा न्यूट्रल. ओके. दुसरी कंडिशन आहे आपल्याकडे Ka इज ग्रेटर दॅन Kb. A फॉर ऍसिड इज ग्रेटर दॅन, स्लाइटली ऍसिड आहे त्याच्यामध्ये स्लाइटली ग्रेटर आहे, तर आपण त्याला काय म्हणा सोल्युशन कसं असेल आपलं. स्लाइटली हा शब्द इथं महत्वाचा आहे, स्लाइटली ऍसिडिक, कारण ऍसिड मोठा आहे. आणि तिसरी कंडिशन बेटा आपल्याकडे असेल याच्यामध्ये Kb इज ग्रेटर दॅन Ka. B फॉर बेस इज ग्रेटर दॅन A. बेस मोठा आहे त्याच्यामध्ये आपलं सोल्युशन असेल स्लाइटली बेसिक. या 3 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवाव्या लागतील. या तिघांपैकी तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथं चेक करा Ka ची व्हॅल्यू आहे बेटा 7.2 into 10 power minus 4. Kb ची व्हॅल्यू आहे बेटा 1.8 into 10 power minus 5. तुम्हाला माहित आहे इथं 7.2 इज ग्रेटर दॅन 1.8 आपण व्हॅल्यू पाहिली, याचा अर्थ Ka मोठा आहे Kb पेक्षा, ऍसिड मोठा आहे बेस पेक्षा, ऍसिड मोठा आहे बेस पेक्षा, सोल्युशन कसं असेल स्लाइटली ऍसिडिक. अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवावे लागतील. प्रश्न म्हणजे दिलेला जो आहे तोच फक्त तयारी करायचा असं नाहीये.
त्या प्रकारचा दुसरा प्रश्न आपल्याला कुठला विचारला जाऊ शकतो, त्या प्रश्नांची सुद्धा आपण तयारी करून घेणे, यालाच परीक्षेचा खरा अभ्यास करणे असं म्हणतात. याच्या नंतरचा प्रश्न आहे बेटा आपल्याकडे, द थेरी विच एक्सप्लेन एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. सगळ्यात पहिले तुम्हाला हे माहिती पाहिजे की एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर म्हणजे नक्की काय. एम्फो म्हणजे बोथ, याचा अर्थ काय झाला, एम्फोटेरिक नेचर म्हणजे वॉटरकडे अशी क्षमता आहे की वॉटर ऍसिड सारखं सुद्धा वागू शकतं, वॉटर बेस म्हणून सुद्धा वागू शकतं, वॉटरची ऍसिड म्हणून, वॉटरची बेस म्हणून सुद्धा वागण्याची जी क्षमता आहे, जी ॲबिलिटी आहे, त्याला आपण एम्फोटेरिक नेचर म्हणतो. आणि तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे, जी ब्रॉन्स्टेड अँड लॉरी थेरी आपल्याकडे आहे, या थेरीच्या माध्यमातून आपण वॉटरचं हे जे नेचर आहे, एम्फोटेरिक नेचर, हे चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो. 3च थेरी आपण शिकलोय मित्रांनो याच्यामध्ये. पहिली आहे अरेनियस थेरी. काय म्हणते अरेनियस थेरी, है ना, H+ असेल आणि H+ डोनेट करेल तो ऍसिड. ओके, OH असेल आणि OH- ला डोनेट करेल तो बेस. ही झाली अरेनियस थेरी. दुसरी थेरी आहे त्याच्यामध्ये ब्रॉन्स्टेड अँड लॉरी. याच्यामध्ये आपण काय सांगतो, प्रोटॉन डोनेट, प्रोटॉन ऍक्सेप्ट, प्रोटॉन देणारा ऍसिड, प्रोटॉन घेणारा बेस. सोपी डेफिनेशन आहे. तिसरी थेरी आहे लेविस थेरी. ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे असं म्हणता येईल, कारण याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन्स वगैरे चेक करावे लागतात, है ना. शेअरिंग जी होते इलेक्ट्रॉनची ते पण पाहावी लागते. काय सांगतो आपण, ऍसिड कोण असते, ऍसिड ए फॉर ऍक्सेप्ट. इलेक्ट्रॉन शेअर केलेल्या पेअरला जो ऍक्सेप्ट करतो तो ऍसिड असेल, डोनेट करतो तो बेस असेल. 3च थेरी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल ब्रॉन्स्टेड लॉरी थेरी हे आपला आन्सर आहे, जे की वॉटरचा एम्फोटेरिक नेचर आपल्याला एक्सप्लेन करतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा, द pKb ऑफ वीक बेस BOH इज, त्याचा केबी आपल्याला दिलेला आहे 1 × 10⁻⁵ विल बी. आपल्याला विचारले केबी. पीकेबी आपल्याला याच्यामध्ये समजावून सांग. काय सांगायचं बेटा, याच्यामध्ये आपल्याला पीकेबी सांगायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला केबीची व्हॅल्यू माहिती आहे. केबीची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 1 × 10⁻⁵. ही व्हॅल्यू आपल्याकडे आहे केबीची. ओके, आणि आपल्याला काय काढायचं आहे, पीकेबी इज इक्वल टू व्हॉट. ठीक आहे, तुम्हाला 2 व्हॅल्यू मी शिकवल्या होत्या. एक आपण काढतो पीएच आणि एक आपण काढतो पीओएच. पीएच काढताना आपण कुठला फॉर्म्युला वापरतो बेटा, -log⁻10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. पहिला फॉर्म्युला. पीओएच कसा काढतो बेटा, -log⁻10 OH-. अगदी तशाच पद्धतीनं पीकेबी कसा काढता येणार, हा सुद्धा -log⁻10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ केबी अशा पद्धतीनं आपल्याला हा काढता येणार. ओके, हा फॉर्म्युला आपण इकडे यूज करू शकतो. कुठला फॉर्म्युला आहे बेटा, पीकेबी इज इक्वल टू -log⁻10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ केबी, जे की आपल्याला दिलेलं आहे. ओके, दिलेलं आहे. मग आपण काय करू, सरळ व्हॅल्यू पुटअप करू. log⁻10 केबीची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, किती आहे बेटा, 10⁻⁵. ओके, 10⁻⁵ आपल्याकडे व्हॅल्यू दिलेली आहे. नाउ चेक हिअर, हा पण मायनस आहे आणि हा पण मायनस आहे. अशा वेळेला काय होत असतं बेटा, हा मायनस आणि हा मायनस होतो प्लस, आणि आन्सर काय राहतो बेटा, फक्त हा 5. याचा अर्थ पीकेबीची व्हॅल्यू काय आहे, तर पीकेबीची व्हॅल्यू आहे +5. इज इट ओके. अशा प्रकारचा प्रश्न या फॉर्म्युल्यावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो, या फॉर्म्युल्यावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो, आणि या फॉर्म्युल्यावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर आपण प्रत्येक प्रश्नाला तयार असलं पाहिजे. सो अशा पद्धतीने आपण इकडे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स संपवलेले आहेत. आणि आता आपला नंबर आहे तो म्हणजे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्सचा. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स कशा पद्धतीनं सोडवायचे, आणि या प्रश्नांकरिता एकच मार्क्स आहे तुम्हाला. तुम्हाला छोटं उत्तर त्याच्यामध्ये लिहावं लागतं, फार काही मोठं द्यावं लागत नाही. आणि पहिल्या प्रश्नाकडे आपण जाऊया. नेम द बफर विच इज यूज टू मेंटेन pH of 8 to 10 for precipitation of cation in qualitative analysis.
मित्रांनो, मी तुम्हाला 3 गोष्टी सांगतो या चॅप्टरमध्ये, त्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. एवढ्या महत्त्वाच्या आहेत की त्याचं तुम्हाला आता पुढे पुढे समजेलच किती प्रकारचे प्रश्न त्या टॉपिकवरती विचारतात. फ्रिक्वेंट क्वेश्चन त्या टॉपिकवरती विचारल्या जात आहेत. त्याच्यापैकी सगळ्यात पहिला टॉपिक ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतात तो म्हणजे बफरचे सगळे यूज लक्षात ठेवायचे. युजेस ऑफ बफर हे तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. बफरचे युजेस तर बिलकुल टिप ऑफ टंग करून टाकायचे. युजेस ऑफ बफर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर पीएच आणि पीओएच या दोघांचं कॅल्क्युलेशन तर मस्ट आहे, विषयच नाही, सगळ्यांनी करून टाकायचं. आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्नांचा प्रकार आहे जो की जास्तीत जास्त विचारला जाऊ शकतो आणि तो आहे बेटा सोल्युबिलिटी प्रोडक्ट किंवा KSP आणि यस. या 3 प्रश्नांचा 100% सराव करा आणि तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतीलच. आता प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, क्वालिटेटिव्ह अनालिसिस करताना 8 ते 10 याच्या मधात जो पीएच मेंटेन करावा लागतो, हा पीएच मेंटेन करण्यासाठी कुठला बफर इथं वापरण्यात येतो. ओके, सोपं आहे बेटा, सगळ्यांना माहिती आहे. आपण युजेस मध्ये सांगितलं सुद्धा आहे, नोट्स मध्ये सुद्धा दिलेलं आहे. याच्यामध्ये NH4OH NH4OH प्लस NH4Cl हा बफर आपण याच्यामध्ये वापरतो. वीक बेस आणि त्याचा सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड सोबत बनवलेला. तर हा बफर सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. आता आपण सांगितलं सोल्युबिलिटीच्या बाबतीत प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो. राईट द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट Bi2S3. सॉल्ट दिलेला आहे आणि आपल्याला त्याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढायचा आहे. इथं सुद्धा गोंधळ थोडासा होऊ शकतो मित्रांनो, कारण याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न तो म्हणजे KSP आणि यस या दोघांच्या मतातलं रिलेशन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, किंवा दुसरा प्रश्न जो आहे तो सिम्पली तुम्हाला सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे KSP काढायला सांगू शकतो. तर इथे विचारलेला आहे फक्त सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला दिलेला आहे सॉल्ट Bi2S3. ओके, Bi2S3 हा सॉल्ट तुम्हाला दिलेला आहे. नाउ लेट अस चेक कसं आपण कशा पद्धतीने काढू शकतो. सगळ्यात पहिले हा सॉल्ट घ्यायचा, याचं ब्रेकडाऊन कसं करायचं बघून घ्या. Bi2S3 अशा प्रकारचा सॉल्ट आहे. हा कसा आयोनाइज होईल आपण ते बघूया. Bi किती वेळा प्रेझेंट आहे बेटा, 2 वेळा Bi प्रेझेंट आहे. व्यवस्थित बघून घ्या कशा पद्धतीने सॉल्व करायचं. यस किती वेळा प्रेझेंट आहे बेटा, 3 वेळा S प्रेझेंट आहे. ही झाली आपली पहिली स्टेप. सेकंड स्टेप आपली काय असणार आहे, याच्या डोक्यावरती आयन्स वरती चार्ज काय असणार आहे. चार्ज आपल्याला समजावं लागेल ना त्याच्यामध्ये. चार्ज जर आपण दिला नाही तर आपला आन्सर चुकीचं असेल. मग चार्ज कसा द्यायचा बघा बेटा, इथं करायचा आपण क्रॉस. हा जो यसच्या समोर लिहिलेला आकडा आहे हा जाणार बेटा Biच्या डोक्यावरती चार्ज, आणि हा Biच्या समोर लिहिलेला जो आकडा आहे तो जाणार यसच्या डोक्यावरती चार्ज. व्यवस्थित लक्षात घ्या, Biच्या डोक्यावरती जो एसच्या समोर लिहिलेला आकडा आहे तो जाणार बेटा चार्ज आणि Bi आहे पॉझिटिव्ह. यसच्या डोक्यावरती चार्ज असा जाणार जो की Biच्या समोर लिहिलेला आहे तो आहे 2 आणि इथं असेल सल्फर मायनस. इज इट ओके? सोपं आहे, काहीही कठीण नाही. मग आपण काय केलं, सध्या आयोनायझेशन केलं. ओके, आपल्याला काय काढायला सांगितलं बेटा, सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे KSP काढायला सांगितलं. कसं काढायचं असते रे, आयन्स पाहायचे कोणते कोणते. Bi3+ नावाचा आयन आहे, लिहून टाकला. Bi3+ नावाचा पहिला आयन लिहिला. दुसरा आयन आहे बेटा S2- नावाचा आयन लिहिला. दोन्ही आयनला स्क्वेअर ब्रॅकेट टाकून द्यायचं. ओके, इथपर्यंत आपण आलो. पुढे काय करायचं, कोइफिशियंट पाहायचे. 2 आहे आणि 3 आहे. याला आपण म्हणणार हा आहे X आणि याला आपण म्हणणार हा आहे Y. X आणि Y कोइफिशियंट आपल्याला सापडले. काहीच नाही, या कोइफिशियंटला आयनच्या पॉवर मध्ये लिहून टाकायचं. काय बेटा, Biचा कोइफिशियंट 2 तो टाकला आपण इकडे पॉवर मध्ये. यसचा कोइफिशियंट किती आहे 3 तो टाकला आपण यसच्या पॉवर मध्ये. सो दिस इज द सोल्युबिलिटी प्रोडक्ट फॉर Bi2S3. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी सुद्धा आपण तयार राहणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे बेटा, व्हॉट इज द POH if the hydrogen ion concentration is 10⁻³ काय दिलेलं आहे इथं, हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन. बघा आता अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला तर कसा सॉल्व्ह करायचा बघून घ्या. सोपा प्रश्न आहे.
काय दिलेलं आहे तुम्हाला याच्यामध्ये? कॉन्सन्ट्रेशन म्हणजे हा असा ब्रॅकेट आणि कोणाचं? हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे बेटा 10⁻³ आणि विचारला काय रे? POH. इथं आहे गुगली टाकलेली, तर आपल्याला गुगलीला आउट व्हायचं नाही. चला बघा कसं काढायचं. हायड्रोजन आयनच्या कॉन्सन्ट्रेशनच्या बेसिसवरती आपण पीएच ची व्हॅल्यू काढू शकतो. पीएच ची व्हॅल्यू कशी काढतो? फॉर्म्युले मी तुम्हाला आताच 2 मिनिटं आधी सांगितले. पहिला फॉर्म्युला पीएच साठी आपण काय वापरतो? -log⁻10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन. हा फॉर्म्युला आता सगळ्यांचा लर्न असेल. चला व्हॅल्यू टाकू, आन्सर काढून घेऊ. -log⁻10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस किती आहे बेटा? हे दिलेलं आहे आपल्याला 10⁻³ अगेन मायनस आणि मायनस काय होत असते? प्लस होत असते. log⁻10 ऑफ 10 पॉवर दिलेली आहे ॲज इट इज पॉवर लिहून टाकायची. येस, आलं आपलं उत्तर. असं म्हणून कोणीही आनंदी व्हायचं नाही, कारण आपल्याला पीएच नाही विचारलेला, आपल्याला काय विचारला? POH. मग याच्यासाठी आपल्याकडे सेकंड फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला बेटा? येस, ऑब्विसली पीएच प्लस POH इज इक्वल टू 14. क्लास 9, क्लास 10 आणि क्लास 11 तिकडे पण शिकलेले आहात. ओके, चला पीएच ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे. मग काय काढायचं? POH काढायचं. 14 आहे, पीएच तिकडे टाकून द्याला. किती आहे? 3. तिकडे गेल्यानंतर होणार मायनस. सो POH इज इक्वल टू 11. हे असेल तुमचं फायनल आन्सर. अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. आणि या पीएच आणि POHच्या जे कॅल्क्युलेशन्स आहेत याच्यावरती बेटा आता व्हेरी IMP आहे. 100% प्रश्न येणारच आहे, विषयच नाहीये. याची चांगली तयारी आपल्याला करणं अपेक्षित आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द रिलेशनशिप बिटवीन मोलार सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रोडक्ट. मोलार सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट या दोघांच्या मधातलं रिलेशन आपल्याला सांगायचं आहे. मोलार सोल्युबिलिटी काय असते? यस. आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट काय असतो बेटा? KSP. या दोघांच्या मध्ये काय रिलेशन आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला दिलेलं आहे CaF2. याच्याकरिता हे सगळं तुम्हाला सांगायचं आहे. काहीच नाही, सेम पद्धत जसं आपण काढतो, फक्त एक लक्षात ठेवायचं, इथं आपल्याला रिलेशन विचारलेलं आहे, फॉर्म्युला यूज करावा लागतो. बघा रिलेशन साठी काय करायचं? सगळ्यात पहिले CaF2 नावाचा हा जो सॉल्ट दिलेला आहे घ्यायचा. याचं सगळ्यात पहिले ब्रेकडाऊन मस्ट आहे. कसं करायचं ब्रेकडाऊन? कॅल्शियम किती वेळा आहे? काहीच नाही, म्हणजे 1 वेळा. F किती वेळा आहे? 2 वेळा लिहून टाकला. हा 1 वेळा कॅल्शियम आणि 2 वेळा फ्लोरीन आपण ॲज इट इज लिहून टाकला. पहिलं काम संपलं. दुसरं काम काय? आयन्स त्याच्यावरती किती पॉझिटिव्ह किती निगेटिव्ह आपल्याला माहित आहे. कॅल्शियम प्लस असते, फ्लोरीन मायनस असते, पण किती प्लस आणि किती मायनस काय करायचं? क्रॉस करायचं. हा जो 2 तुम्हाला Fच्या समोर लिहिलेला दिसतोय हा जाणार कॅल्शियमच्या डोक्यावर. हा जो 1 तुम्हाला CAच्या पुढे लिहिलेला दिसतोय हा जाणार Fच्या डोक्यावरती. कॅल्शियमच्या डोक्यावरती किती येणार? +2. Fच्या डोक्यावरती किती येणार? -1. इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो. पुढे काय करायचं बेटा? पुढे आपल्याला काढायचं KSP आणि S म्हणजे सोल्युबिलिटी या दोघांच्या मधातलं रिलेशन. मग KSPचा फॉर्म्युला काय असतो? चला लिहून घ्या. काय असतो KSPचा फॉर्म्युला? x टू दी पॉवर x y टू दी पॉवर y इंटू सोल्युबिलिटीची पॉवर x प्लस y हा असतो आपला फॉर्म्युला. नाउ व्हॉट इज x, व्हॉट इज y हे पण आपल्याला माहिती असणं मस्ट आहे. हे बघा कॅल्शियमच्या समोर काहीच नाही म्हणजे बेटा 1 आहे, याचा अर्थ x ची व्हॅल्यू भेटली 1. फ्लोरीनच्या समोर 2 लिहिलेले आहेत, याचा अर्थ y ची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला भेटली. x आणि y ची व्हॅल्यू भेटली, फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्यायचं. x पॉवर x म्हणजे 1 पॉवर 1 दॅट इज 1 पॉवर 1 इंटू y किती आहे बेटा 2 ची पॉवर आपल्याला किती लिहावी लागणार 2 इंटू सोल्युबिलिटीची पॉवर x आहे 1 आणि y आहे 2 दॅट इज 1 प्लस 2. काय येणार बेटा 2 पॉवर 2 म्हणजे 4 s च्या पॉवर 1 प्लस 2 म्हणजे 3. हे काय आलं आपलं KSP ची व्हॅल्यू. काय आली बेटा 4s3. हे आहे रिलेशन बिटवीन KSP अँड मोलार सोल्युबिलिटी दॅट इज यस. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही सहज सॉल्व करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे बेटा, गिव्ह एनी एक्झाम्पल ऑफ सॉल्ट डिराइव्ह फ्रॉम वीक ऍसिड अँड वीक बेस.
वीक ऍसिड आणि वीक बेस पासून तयार झालेलं कुठलं एखादं सॉल्ट आपल्याला सांगायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही खूप सारे एक्झाम्पल देऊ शकता, जेवढे तुम्हाला माहिती आहेत तेवढे देऊ शकता. आपण एखादं एक्झाम्पल याच्यामध्ये लिहून टाकू किंवा ऐकून घ्या. CH3 COONH4 हा आहे बेटा आपल्याकडे सॉल्ट. ओके. अमोनियम NH4 म्हणजे काय, अमोनियम ऍसिटेट हा आपल्याकडे सॉल्ट आहे आणि हा वीक ऍसिड आणि वीक बेस पासून बनलेला आहे. याच्यामध्ये काही असं कठीण नाहीये. आपण सॉल्ट सगळे सांगितलेले आहेत. आपण वीक ऍसिड वीक बेस पासून बनलेले सॉल्ट सांगितले, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस पासून बनवलेले सॉल्ट सांगितले, किंवा एक स्ट्रॉंग आणि दुसरा वीक असला तरी ते सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेले आहेत. ओके. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. राईट दी फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट पीएच ऑफ बफर सोल्युशन. बफर सोल्युशनचा पीएच कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला तुम्हाला विचारलेला आहे. दोनच फॉर्म्युले आहेत. ओके. एक पीएच साठी आणि एक पीओएच साठी. इथं तुम्हाला पीएच साठी विचारलेला आहे, परीक्षेमध्ये कदाचित पीओएच साठी सुद्धा विचारला जाऊ शकतो. जर बफर सोल्युशनचा पीएच काढायचा असेल तर कुठला फॉर्म्युला वापरायचा, मायनस लॉग टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, नाही, हा वापरायचा नाही. बघा, बफर सोल्युशनचा एक तर पीएच काढायला विचारू शकतात किंवा पीओएच काढायला विचारू शकतात. पीएच काढलं किंवा पीओएच काढलं तर बघा कशा पद्धतीनं सिंपल आहे. इथं लिहायचं बेटा, पी के ए. काय लिहिलं आपण, पी के ए. ओके. इथं काय लिहायचं, पी के ऍज इट इज लिहिला. ए फॉर ऍसिड होता कारण H प्लसचं आपण कॉन्सन्ट्रेशन काढत आहे. आता इथं OH आहे म्हणजे बेस आहे, तर आपल्याला इथं लिहावं लागणार बेस प्लस काय करणार बेटा, काहीच नाही, लॉग टू दी बेस 10 ऍज इट इज, लॉग टू दी बेस 10 ऍज इट इज. इकडे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट ऍज इट इज, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट ऍज इट इज. डिवाइड मध्ये फक्त चेंज होणार. पीएच आपण ऍसिडचा काढत असतो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. इकडे OH आहे म्हणजे बेस आहे, इथं काय असणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. अशा प्रकारचे दोन्ही प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर आपण दोन्ही प्रश्नांसाठी तयार असलं पाहिजे. पुढचा प्रश्न आहे बेटा, लेबल दी वन कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर इन दी फॉलोइंग रिएक्शन. रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऍसिड बेस पेअर. अगेन कॉन्जुगेट ऍसिड बेसचा क्वेश्चन आला, सगळ्यांना माहिती आहे. दोन गोष्टी, एक ऍसिड पाहायचा, बेस पाहायचा, दोघांच्या मध्ये डिफरन्स कशाचा असला पाहिजे, प्रोटॉनचा असला पाहिजे म्हणजे H प्लसचा असला पाहिजे. जर दोघांच्या मध्ये H प्लसचा डिफरन्स असेल याचा अर्थ ऑब्विसली तुमच्याकडे काय आहे, ऍसिड आणि बेसची पेअर आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, हे बघा, H2O आणि OH मायनस झालं. H2O मध्ये H प्लस जो आहे तो डोनेट करून टाकल्यानंतर OH मायनस राहतं. याचा अर्थ ऍसिड बेसची पेअर आपल्याला भेटली. ठीक आहे. यावरती काही आपण वेळ घालवणार नाही. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे बेटा, कॅल्क्युलेट दी पीओएच ऑफ 10 पॉवर -8 मोलार ऑफ HCl. HCl चं सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे आणि या HCl च्या सोल्युशन मध्ये तुम्हाला विचारलेलं आहे बेटा, पीओएच काढायला सांगितलेलं आहे. पीओएच कसा काढणार आपल्याला पाहायचं आहे. ओके. पीओएच तुम्हाला काढायला सांगितलं, आपण पीओएच काढूया. काय असेल पीओएच बघून घ्या. कोणाचा, 10 पॉवर -8 मोलार. कॉन्सन्ट्रेशन कोणाचं दिलं बेटा, HCl चं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे. बघा, परत त्यांनी गुगली टाकली, सरळ H प्लस तुम्हाला विचारलेलं नाही. आणखी कशी गुगली टाकू शकतात, तुम्हाला एक तर ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ एनी ऍसिड असं लिहिलेलं देऊ शकतात किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस असं सुद्धा देऊ शकतात किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सरळ सरळ हायड्रोजन आयन असं सुद्धा देऊ शकतात. तिघांचाही अर्थ एकच होतो. काय बेटा आपल्याकडे 10 पॉवर -8, याचा अर्थ H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू आहे 10 पॉवर -8. विचारलं काय रे, POH इज इक्वल टू किती. काय सिंपल आहे, तेच ते अगेन प्रश्न विचारून राहिले. काय असते आपल्याकडे, पीएच ची व्हॅल्यू काढायची मायनस लॉग टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, अगेन तोच फॉर्म्युला वापरला, मायनस लॉग टू दी बेस 10 ऍज इट इज. पुढे आहे बेटा H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन, ते आहे 10 पॉवर -8. हा मायनस आणि हा मायनस झाला प्लस, काय उरणार इकडे फक्त डोक्यावरचा 8. सो पीएच ची व्हॅल्यू भेटली तुमच्याकडे 8. आता पीओएच काढणं तुमच्यासाठी काही कठीण नाहीये. कोणता फॉर्म्युला वापरायचा, सेकंड, पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. हा सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे पीओएच ची. पीएच ची व्हॅल्यू आहे 8, काय राहणार बेटा 14. हा 8 तिकडे गेला, झाला मायनस, इज इक्वल टू दॅट इज 6. ओके. पीओएच इज इक्वल टू 6.
अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला काढावा लागेल. आणि इथं आपण आपले व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स जे एका मार्कासाठी आपल्याला विचारल्या जात होते ते सगळे संपवलेले आहेत. याच्यानंतर आपला नेक्स्ट प्रश्नांचा प्रकार येतो बेटा त्याच्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन. ठीक आहे, व्हेरी शॉर्ट आन्सर नंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स येतात आणि ते साधारणतः 2 मार्कासाठी असतात. ओके, तर याच्यामध्ये सुद्धा आपण पाहून घेऊया. पहिला प्रश्न, कॅल्क्युलेट द पीएच अँड पीओएच ऑफ 0.0001 मोलार HCl. चला, आपल्याला इथं पीएच पण काढायचं आहे आणि पीओएच सुद्धा काढायचं आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत आणि दिलेलं आहे HCl. अगेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl तुम्हाला दिलेला आहे. हा प्रश्न सुद्धा आपण बघून घेऊया कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा असतो. ठीक आहे, चला बघा काय आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl आपल्याला दिलं, काय दिलं 0.0001 अशी किंमत दिसल्यानंतर तुम्ही टेन्शन मध्ये यायचं काम नाही. याला टेन्शन कमी करायचं काम करायचं. काय करायचं तुम्हाला माहिती आहे, 10 पॉवर -1 म्हणजे काय असते रे 0.1. 10 पॉवर -2 म्हणजे काय असते 0.01. 10 पॉवर -3 म्हणजे काय 0.001. आणि फायनली इथं तुम्हाला काय दिसून राहिलं 0.0001 याची व्हॅल्यू असेल 10 पॉवर -4. इझी गोष्टी आहेत. 8, 9, 10 मध्ये तुम्ही सगळे शिकलेले आहात, त्यामुळे हे काही कठीण असण्यासारखं कारण नाही. मग आपल्याला काय दिलेलं आहे, आपण आताच सांगितलं HCl चं कॉन्सन्ट्रेशन तेच तुमच्या कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ च्या एवढं असते. ओके, तुम्हाला काय काय काढायचं आहे, पीएच पण काढायचं, पीओएच पण काढायचं. चलो हो जाऊ सुरू. काय असते फॉर्म्युला, सेम फॉर्म्युला, बोर व्हायचं नाही. आता त्याच ते गोष्टी विचारत आहेत. याचा अर्थ एक गोष्ट याच्यामधनं आपल्याला क्लिअर होत आहे. कुठली गोष्ट क्लिअर होत आहे, 100% याच्यावरती प्रश्न येणार आहे. ओके, परीक्षेमध्ये प्रश्न येणारच. ठीक आहे, चला काय आहे बेटा 10 पॉवर -4. H+ ची किंमत किती आहे रे 10 पॉवर -4. याचा अर्थ काय होतं 10 पॉवर -4. हे बघा पीएच आपल्याकडे ऍज इट इज लिहिलं, हा मायनस आणि हा मायनस झाला प्लस, उत्तर येणार आपल्याकडे 4. पीएच ची किंमत तुमच्याकडे आली 4. आता पीएच जर 4 असेल तर अगेन तुमच्याकडे तीच ती गोष्ट कुठली असेल बेटा, पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14. आणि पीओएच काय असेल बेटा 14 - 4 इज इक्वल टू 10. त्याच त्या गोष्टी परत परत येत आहेत. बोर न होता आपला उद्देश आपण साध्य करायचा. कुठला उद्देश आपल्याला माहित आहे, प्रश्न वारंवार येऊन राहिला. याचा अर्थ काय, परीक्षेमध्ये 100% इम्पॉर्टंट आहे आणि येणारच आहे. अशा ऍटिट्यूडनं आपण त्या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया बेटा. पुढचा प्रश्न आहे दी सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ BaCl2. आपल्याला BaCl2 नावाचा सॉल्ट दिलेला आहे आणि त्याचा सोल्युबिलिटी प्रोडक्ट अर्थात KSP ची किंमत तुम्हाला दिलेली आहे. काय दिलेली आहे, KSP ची किंमत दिलेली आहे. ओके, कोणासाठी, BaCl2 नावाचा सॉल्ट दिला. हा बघा BaCl2 नावाचा सॉल्ट दिला आणि याच्यासाठी KSP ची किंमत दिली. किती दिली बेटा 4 × 10 पॉवर -8 हे तुम्हाला दिलेलं आहे. व्हॉट विल बी इट्स मोलार सोल्युबिलिटी. याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचा प्रश्नच नाहीये. मोलार सोल्युबिलिटी आपल्याला विचारली म्हणजे S ची व्हॅल्यू तुम्हाला काढायला सांगितली. ओके, चला कसं काढायचं, अरे सेम आहे, काहीच नाही. BaCl2 घ्यायचा, हा घेतला आपण BaCl2. काय करायचं, याला डिसोसिएट करायचं. BA च्या समोर काहीच नाही म्हणजे 1 आहे. ओके, एक वेळा BA आहे आपण लिहिला, एक वेळा BA प्लस Cl किती वेळा आहे, 2 वेळा Cl आहे. आपल्याला माहित आहे Cl मायनस असते, BA प्लस असते, पण किती मायनस किती प्लस. BA च्या डोक्यावरती किती चार्ज जाणार, जेवढा Cl च्या समोर आकडा असणार. किती आहे बेटा 2. याचा अर्थ BA आहे +2. Cl च्या डोक्यावरती किती, जेवढा BA कडे क्रॉस करायचं. काय करायचं, क्रॉस केल्यानंतर आपल्या काय लक्षात आलं, आपल्या लक्षात आलं इथं 1 आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही. इथं -1 चा आकडा येणार. ओके, काय काढायचं आपल्याला, सोल्युबिलिटी काढायची, S काढायचं. कसं काढत असतो आपण, KSP ची किंमत काय असते, x च्या पॉवर मध्ये x × y च्या पॉवर मध्ये y × सोल्युबिलिटीच्या पॉवर मध्ये x + y. फॉर्म्युला परत परत रिपीट होत आहे, याचा अर्थ महत्वाचा आहे. ठीक आहे, सॉल्व्ह करूया. बघा x ची पॉवर x, आपल्याकडे x आणि y च्या किमती इथं काहीच नाही म्हणजे 1 लिहिलेला आहे. ही झाली आपली व्हॅल्यू x ची. इथं 2 आहेत, ही झाली आपली व्हॅल्यू y ची. दोन्ही किमती भेटल्या. चला बघून घ्या. काय असेल फॉर्म्युला, x म्हणजे 1 याचा अर्थ 1 च्या पॉवर मध्ये 1, y म्हणजे 2 याचा अर्थ 2 च्या पॉवर मध्ये
2 आणि सोल्युबिलिटीच्या पॉवरमध्ये 1+2 x + y म्हणजे 1+2. परत उत्तर किती येते बेटा 4 2 ची पॉवर 2 म्हणजे आणि s च्या पॉवरमध्ये 3. KSP ची किंमत तुमच्याकडे आली. सर आलं आन्सर आलं नाही बेटा, आन्सर आलं नाही, कारण तुम्हाला s ची किंमत विचारलेली आहे. KSP तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. बघा काय दिलेलं आहे, चला बघून घ्या पटकन. काय दिलेलं आहे, तुम्हाला दिलेलं आहे KSP ची किंमत. हे बघा KSP = 4s³ असं तुमच्याकडे आलं. ओके, तुम्हाला काढायची s ची किंमत म्हणजे s³ तुम्ही ऍज इट इज ठेवला, हा 4 मल्टिप्लाय मध्ये आहे, तिकडे पाठवला तर KSP च्या डिवाइड मध्ये जाणार. ओके, पुढे बघा काय आहे, s³ KSP ची किंमत किती आहे 4 × 10⁻⁸ अपॉन 4. हा 4 आणि हा 4 झाला कॅन्सल आणि s³ ची किंमत काय आली बेटा 10⁻⁸ आणि 10⁻⁸ तुम्हाला काढता येतो. s³ आहे याचा अर्थ s ची किंमत असेल √ 10⁻⁸ आणि क्यूब रूट तुम्हाला फार चांगल्या पद्धतीनं काढता येतं. जे काही आन्सर असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये काढून घ्यायचं. आपल्याकडे आन्सर आहे 2.15 × 10⁻⁻3. चेक करून घ्यायचं, लॉग टेबलच्या माध्यमातून काढून घ्यायचं. अशा प्रकारचा प्रश्न बघून घ्या, वाटलंच तर स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा असेल तर असा प्रश्न सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन थोडासा ट्रिकी आहे बेटा. क्लासिफाय द फॉलोइंग स्पेसिस इनटू लेविस ऍसिड अँड लेविस बेस. लेविस ऍसिड कोणता आहे आणि लेविस बेस कोणता आहे तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे, लेविस ऍसिड आणि लेविस बेस तुम्हाला ओळखता आले पाहिजेत. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले कन्सेप्ट महत्वाचा आहे. काय असतं लेविस ऍसिड, काय असतं लेविस बेस. ओके, लेविस न सांगितल्याप्रमाणे ऍसिड आणि बेस कसा असतो. चल बघ, लेविस ऍसिड कोणाला म्हणणार, लेविस ऍसिड. दुसरा असते लेविस बेस. ऍसिड कोणाला म्हणणार बेटा, जो इलेक्ट्रॉनच्या पेअरला A फॉर ऍसिड, A फॉर ऍक्सेप्ट. ओके, बेस कोणाला म्हणणार, जो इलेक्ट्रॉनच्या पेअरला डोनेट करेल, तो झाला आपला बेस. ओके, चला शेअर केलेला इलेक्ट्रॉनच्या पेअरला. ठीक आहे, सोपं समजण्यासाठी आपण तसं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. चला आपल्याला काय काय दिलेलं आहे चला बघून घ्या पटकन. आपल्याकडे दिलेलं आहे Cl- आहे, त्याच्यानंतर आहे BCl3, त्याच्यानंतर आहे NH3 आणि त्याच्यानंतर आहे NH4 पॉझिटिव्ह. चलो फिर हो जाऊ सुरू. काढायचं आहे आपल्याला, कशा पद्धतीनं काढायचं. चला काय आहे Cl- आहे, सगळ्यात पहिले लक्षात घ्यायचं. Cl- म्हणजे काय रे, त्यांनी इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे, म्हणजे त्याच्याकडे ऑब्विसली लोन पेअर प्रेझेंट आहे. आणि ज्याच्याकडे लोन पेअर प्रेझेंट आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक दृष्ट्या तो श्रीमंत आहे. जो श्रीमंत असतो तो इलेक्ट्रॉनला डोनेट करू शकतो आणि जो डोनेट करू शकतो तो कोण असतो बेटा, बेस असतो. ओके, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट BCl3. तुम्ही म्हणणार सर आता इथं तर काही प्लस पण नाही, इथं तर काही मायनस पण नाही, टेन्शन घ्यायचं काम नाही. B फॉर बोरॉन. ऍटॉमिक नंबर किती आहे बेटा 5. याचा अर्थ बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 3 इलेक्ट्रॉन आहेत. आणि म्हणून बोरॉननी 3 इलेक्ट्रॉननी 3 Cl बरोबर बॉन्ड तयार केलेला आहे. हा पहिला बॉन्ड, हा दुसरा बॉन्ड आणि हा तिसरा बॉन्ड. एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन म्हणजे बोरॉनच्या सराउंडिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 6. याचा अर्थ पाहिजे किती 8. गरज कितीची 2 इलेक्ट्रॉनची. याचाच अर्थ तो इलेक्ट्रॉननी डिफिशियंट आहे, त्याला इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. तो काय करणार, इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करणार आणि म्हणून हा कोण झाला बेटा लेविस ऍसिड. क्लिअर आहे सगळ्यांना. पुढे आहे NH3. NH3 वरती सर तुम्ही म्हणणार इथं पण तुम्हाला दिसून नाही राहिला निगेटिव्ह ना पॉझिटिव्ह, कसं ठरवणार. चला बघून घ्या परत. हा नायट्रोजन, ऍटॉमिक नंबर 7 म्हणजे 2,5. नायट्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये किती आहेत 5 इलेक्ट्रॉन आहेत. पुढे बघून घ्या 5 इलेक्ट्रॉन जर नायट्रोजनच्या बाहेरच्या शेलमध्ये प्रेझेंट आहेत आणि बॉन्ड आपल्या 3च हायड्रोजन सोबत बनवलेला आहे. हा नायट्रोजन पहिल्या हायड्रोजन सोबत बॉन्ड, दुसऱ्या हायड्रोजन सोबत बॉन्ड आणि तिसऱ्या हायड्रोजन सोबत बॉन्ड. 3 दुनी 6 इलेक्ट्रॉन झाले. याच्याकडे किती आहेत बेटा, किती आहेत 5. ओके, किती आहेत 5. याला दिले किती 1 2 3.
ओके, हे 3 तर या 3 हायड्रोजनचे होते, राहिले किती 2 इलेक्ट्रॉन याच्यावर. तर याचा अर्थ असा झाला की नायट्रोजनच्या डोक्यावरती 2 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे एक लोन पेयर असते. ज्याच्या डोक्यावरती लोन पेयर आहे तो इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो, कारण त्याच्याकडे जास्त आहेत है ना. आणि जो डोनेट करू शकतो तो काय असतो बेटा, बेस. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ओके, देन नेक्स्ट इज NH4 पॉझिटिव्ह. आता इथं थोडंसं ट्रिकी आहे बेटा, ह्या तिघांचं तरी सोपं आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. याच्याकडे लोन पेअर आहे म्हणून हा डोनेट करेल, डोनेट करणारा बेस असतो. याच्याकडे इलेक्ट्रॉनची कमतरता आहे म्हणून तो ऍक्सेप्ट करणार, जो ऍक्सेप्ट करते तो ऍसिड असतो. याच्याकडे मायनस चार्ज आहे म्हणजे त्यांनी इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केलेले आहेत, म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे म्हणून डेन्सिटी जास्त असते की डोनेट करणारा बेस असतो. तीनही गोष्टी तुमच्या चांगल्या क्लिअर झाल्या असतील. राहिला प्रश्न NH4 पॉझिटिव्हचा. याच्याकडे थोडासा प्रॉब्लेम आहे. कसा प्रॉब्लेम आहे चला बघून घ्या. आपण NH3चं स्ट्रक्चर काढलं, सगळ्यांना इथं पाहिलं, NH3 सगळ्यांना दिसत आहे. जर याच्यावरती एखाद्या H+ न अटॅक केला, H+ जर याच्यावरती अटॅक केला तर हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हे 2 इलेक्ट्रॉन नायट्रोजन काय करेल, इथं कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करेल हायड्रोजन सोबत. काय तयार करेल, कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि आता याच्यावरती काय येणार, या हायड्रोजन प्लस मुळे म्हणजे प्रोटॉनमुळे याच्या डोक्यावरती प्लस चार्ज येणार. एवढं सिंपल आहे. पुढे बघा, आता इथं नायट्रोजनच्या आजूबाजूला किती इलेक्ट्रॉन असतील, एक बॉन्ड म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, टोटल 4 बॉन्ड आहेत. याचा अर्थ नायट्रोजनच्या सराउंडिंग मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे नायट्रोजनचं ऑक्टेट कसं आहे बेटा, कंप्लीट आहे. आणि नायट्रोजनचं ऑक्टेट कंप्लीट असल्यामुळे हा इलेक्ट्रॉनला डोनेट पण करणार नाही, इलेक्ट्रॉनला गेन पण करणार नाही. आणि आपण काय म्हणतो, लेविस पण काय सांगते, डोनेट करणारा बेस असेल, ऍक्सेप्ट करणारा ऍसिड म्हणेल. आणि म्हणून आपण इथं ऍसिड आणि बेस दोघांपैकी कुणीही सांगू शकणार नाही. पण जर समजा आपल्याला माहिती आहे याच्या आधीची जी थेरी आहे ब्रॉन्स्टेड लोरी, जर त्याच्यामध्ये जर विचारलं असतं तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता. पण इकडे मात्र थोडंसं सांगणं कठीण आहे. बेस सुद्धा तुम्ही याला म्हणू शकणार नाही आणि ऍसिड सुद्धा म्हणू शकणार नाही. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये वेगवेगळे उत्तर दिलेले आहेत, कुठं ऍसिड आहे कुठं बेस आहे. कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, कन्सेप्ट लक्षात असल्यानंतर तुम्हाला उत्तर काढणं काही कठीण जाणार नाही. सो अशा प्रकारच्या प्रश्नाला सुद्धा तुम्ही टॅकल करणं शिकलं पाहिजे. नेक्स्ट प्रश्न आहे बेटा, पुढचा प्रश्न आहे, राईट दी सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ बेरियम सल्फेट BaSO4. याचा आपल्याला सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढायचा आहे. आपल्याला सॉल्ट त्यांनी ऑलरेडी देऊन ठेवला. सॉल्ट आहे बेटा BaSO4. ओके, सॉल्ट आहे BaSO4. चला हो जाऊ सुरू. फिर काहीच नाही, सेम पद्धत आहे. सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढायला सांगितलं, सॉल्ट पण दिलेला आहे, रिलेशन तुम्हाला विचारलेलं नाही. ओके, चला कोणता सॉल्ट आहे रे, BaSO4. आता इथं काही विद्यार्थी गोंधळ करतात है ना, त्यांना वाटते यसच्या समोर 4 आहे, मग इथं गोंधळ निर्माण होतो. याला एक एंटिटी कन्सिडर करा आणि याला दुसरी एंटिटी कन्सिडर करा. BAच्या समोर काहीच नाही म्हणजे 1, SO4च्या समोर काहीच नाही म्हणजे 1. आता कसं करायचं, BA लिहिला आपण 1 टाइम प्लस SO4 1 टाइम असं लक्षात ठेवायचं, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. आता तुम्हाला माहित आहे ऑब्व्हियसली BA पॉझिटिव्ह असणार, SO4 निगेटिव्ह असणार. पण किती पॉझिटिव्ह आणि किती निगेटिव्ह तुम्ही म्हणणार सर इथं क्रॉस करायचं का नाही. इथं क्रॉस करायची आवश्यकता नाही, कारण दोघांकडे एक एकच आहे. मग तुम्ही काय BAच्या डोक्यावरती 1 प्लस आणि SO4च्या डोक्यावरती 1 मायनस देणार का नाही. मग असं एखादं कंपाऊंड आठवायचं की ज्याच्यामध्ये SO4 प्रेझेंट असते. सगळ्यात सोपं कंपाऊंड आपल्याला आठवते H2SO4. एका SO4 सोबत 2 हायड्रोजन आहेत, याचा अर्थ 2 प्लस चार्ज असणाऱ्या गोष्टी आहेत. मग जर हायड्रोजन इथं 2 वेळा प्रेझेंट आहेत, 2 प्लस चार्ज एका SO4 मध्ये मावू शकतात, याचा अर्थ या SO4 वरती 2 वेळा मायनस चार्ज असला पाहिजे. SO4 वरती जर 2 वेळा मायनस असेल तर BA वरती सुद्धा 2 वेळा प्लस असला पाहिजे. चला KSP काढणार आहे. कशा पद्धतीने काढत असतो, काहीच नाही, दोन्ही आयन घ्यायचे. हा BA तुम्हाला दिसून राहिला, SO4 तुम्हाला दिसून राहिला, दोघांनाही स्क्वेअर ब्रॅकेट टाकला, दोघांनाही स्क्वेअर ब्रॅकेट टाकला. BAच्या डोक्यावरती +2 आहे, SO4च्या डोक्यावरती -2 आहे. टेन्शन घ्यायचं काम नाही. 1 1 काहीच नाही म्हणजे 1 आहे. दोघांचे कोएफिशियंट 1 आहे म्हणजे पॉवर मध्ये 1 जाणार. काही असलं काय आणि काही नसलं काय, टेन्शन घेण्याची गोष्ट नाही. अशा पद्धतीने तुम्ही BaSO4चा सोल्युबिलिटी प्रोडक्ट काढू शकतो. आणि याच्यामध्ये आणखी एक विचारलेला आहे, CaF2 साठी सुद्धा विचारलेला आहे. नो प्रॉब्लेम, आपण तो सुद्धा सॉल्व्ह करून घेऊ.
सेकंड तुम्हाला याच्यामध्ये विचारलेला आहे CaF2 साठी पूर्ण रडगरानं परत समजावून सांगा. CaF2 साठी सोल्युबिलिटी प्रोडक्ट सांगा म्हणते. काय करायचं, याला आपण ब्रेकडाऊन करायचं. कसं करणार, 1 वेळा Ca, 2 वेळा F म्हणजे 2 वेळा फ्लोरीन. टेन्शन घ्यायची गरज नाही. परत पुढे काय करायचं, Caच्या डोक्यावरती किती चार्ज येणार, जेवढा F कडे आहे. F कडे आकडा आहे, F कडे किती आहे 2, म्हणून Caच्या डोक्यावरती +2 येणार. F कडे किती येणार, जेवढा Ca कडे आहे. Ca काहीच नाही म्हणजे 1, याचा अर्थ F वरती -1. आपण परत 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 तेच सांगत आहे ना, आपली गाडी याच्या समोर जातच नाही. याचा अर्थ हेच प्रश्न महत्वाचे आहेत असं आपण समजूया. आता बघा काय काढलं आपण, दोन्ही गोष्टी काढल्या. चला KSP कडे जाणार आहे. KSP काय असते बेटा, सगळ्यात पहिले तर आपल्याला x आणि y ची किंमत माहिती पाहिजे. इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, इथं 2 आहे. हा 1 आहे बेटा, x ची व्हॅल्यू 2 आहे बेटा, y ची व्हॅल्यू. ओके, x आणि y दोघांच्याही किमती तुम्हाला भेटल्या. काहीच नाही, x टू दी पॉवर x, फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे, x पॉवर x, y पॉवर y, s टू दी पॉवर x प्लस y. x काय बेटा 1 पॉवर 1. ओके, y काय बेटा 2 पॉवर 2. s च्या पॉवर मध्ये 1 प्लस 2, 1 प्लस 2 किती झाले रे, 2 पॉवर 2 म्हणजे 4. s च्या पॉवर 1 प्लस 2 म्हणजे s क्यूब. KSP ची किंमत किती आली, दॅट इज 4s क्यूब. ही किंमत आली बेटा तुमची KSP ची, दॅट इज सोल्युबिलिटी प्रोडक्ट. याच प्रश्नामध्ये आणखी एक दुसरा प्रश्न विचारलेला आहे. कॅल्क्युलेट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+. H3O+ चं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला काढायचं आहे. कशामधलं बेटा, इन अ सॉफ्ट ड्रिंक. आपल्याला एखादं सॉफ्ट ड्रिंक दिलेलं आहे आणि त्याचा pH तुम्हाला दिलेला आहे. pH दिलेला आहे बेटा, pH आहे 3.5 आणि विचारलेला आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ समजावून सांगा. ओके, कसं काढायचं चला बघा. काहीच नाही रे, सेम गोष्ट आहे. pH इज इक्वल टू -log to the base 10. कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O+ चाच अर्थ काय होतो, H+ होतो. आणि मग याचं कॉन्सन्ट्रेशन कसं काढायचं, pH तुम्हाला दिलेला आहे 3.5. 3.5 इकडे आहे बेटा -log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H पॉझिटिव्ह. ओके, पुढे बघा काय याच्यामध्ये बेटा, हा मायनस आपण काय करू, इकडे शिफ्ट करून टाकू. मग इथं होणार -3.5 इज इक्वल टू log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. पुढे काय करायचं रे, या लॉगला तिकडे पाठवून द्यायचं. साईड चेंज केल्यानंतर लॉगचं कन्व्हर्शन होते बेटा अँटी लॉग मध्ये. अँटी लॉग काढायचा आपल्याला -3.5 तुम्हाला सगळ्यांना काढता येतो. या साईडला राहिलं फक्त H+ चं कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, H+ चं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ -3.5. अँटी लॉग काढून घ्यायचं बेटा. अँटी लॉग काढल्यानंतर तुमच्याकडे आन्सर येते 3.16 इंटू 10 पॉवर -4. हे असेल तुमचं अँटीलॉग काढल्यानंतरचं आन्सर आणि हे असेल बेटा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. म्हणजे ज्या सॉफ्ट ड्रिंकचा pH 3.5 असेल त्याच्यामध्ये हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल बेटा, यस, दॅट इज 3.16 इंटू 10 पॉवर -4. तर असे इझी क्वेश्चन सुद्धा विचारू शकतात. काहीच नाही, फक्त त्याच्यामध्ये शिफ्टिंग आहे. पहिले मायनस साईन इकडे टाकून दिला, ओके, मायनस साईन इकडे टाकून दिला. किंवा तुम्हाला जर समजलं नसेल तर दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय करून टाकायचं. हा मायनस इथं येईल, इथं मायनसचा प्लस होऊन जाणार. टेन्शन घ्यायचं काम नाही. लॉगला तिकडच्या साईडनं पाठवायचा, अँटी लॉग झाला. अँटी लॉग काढणार -3.5चा, इकडे राहणार बेटा H+ चं कॉन्सन्ट्रेशन. आणि जे तुमचा फायनल आन्सर असेल तो असेल तुमच्या ज्या सॉफ्ट ड्रिंकचा pH 3.5 असेल त्याचा कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+. मला वाटते शेवटचा प्रश्न आहे याच्यामध्ये जो की आपल्याला घ्यायचा आहे. ओके, तर तो प्रश्न आहे द सोल्युबिलिटी ऑफ AgR इन वॉटर इज 1.20. ठीक आहे, वॉटरमध्ये AgBr ची सोल्युबिलिटी दिलेली आहे. सोल्युबिलिटी ऑफ AgBr म्हणजे याचा अर्थ सॉल्ट तुम्हाला दिला. काय दिला बेटा, सॉल्ट आहे AgBr. हा आहे तुमचा सॉल्ट. काहीच नाही, याला ब्रेकडाऊन करून टाकायचं. काय होतं, एक वेळा Ag आहे लिहिला, एक वेळा Br आहे लिहिला. Br असते -1 म्हणजे Ag वरती +1 चार्ज येणार. विषय संपला. याची काय दिलेली आहे बेटा, सोल्युबिलिटी दिलेली आहे. म्हणजे S ची किंमत आपल्याला दिलेली आहे 1.20 इंटू 10 पॉवर -5. ठीक आहे, विचारलं काय, सोल्युबिलिटी प्रोडक्ट विचारला. याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे KSP इज इक्वल टू किती.
काढूया आपण डायरेक्टली फॉर्म्युलाच वापरू आपण Ag प्लस साठी. ठीक आहे, काय असेल आपला x पॉवर x इंटू y पॉवर y s टू दी पॉवर x प्लस y हा असतो आपला फॉर्म्युला जो की आपण यूज करणार आहे. ठीक आहे, x ची व्हॅल्यू इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, ही झाली आपली x ची किंमत. इथं पण काहीच नाही म्हणजे 1 आहे, ही झाली आपली y ची किंमत. ठीक आहे, x ची किंमत तुम्हाला भेटली, y ची किंमत सुद्धा तुम्हाला भेटली. 1 पॉवर 1 पॉवर 1 s ची पॉवर 1 प्लस 1. टेन्शन घ्यायचं काम नाही, उत्तर येणार s स्क्वेअर. कशाचं उत्तर आहे बेटा? KSP इज इक्वल टू s स्क्वेअर. KSP ची किंमत तुमच्या समोर आली s स्क्वेअर. बरं, काय दिलेलं आहे तुम्हाला? s ची किंमत दिलेली आहे. s ची किंमत दिलेली आहे ती टाकून द्यायची इथं, याच इक्वेशन मध्ये टाकून द्यायची. KSP इज इक्वल टू s चा स्क्वेअर आहे, म्हणजे या व्हॅल्यूचा सुद्धा आपल्याला काय करावं लागणार? स्क्वेअर करावं लागणार. 1.20 इंटू 10 पॉवर -5 आणि याचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. ठीक आहे, लॉग टेबलच्या माध्यमातून तुम्ही स्क्वेअर करू शकता. सरळ सरळ स्क्वेअर केल्यानंतर याचं येईल आन्सर 1.44 इंटू 10 पॉवर -10. ही असेल तुमची KSP ची व्हॅल्यू. तर अशा पद्धतीनं तुम्ही सोल्युबिलिटी प्रोडक्ट आणि सोल्युबिलिटीचा प्रश्न सोडवू शकता. अगेन मी तुम्हाला एक गोष्ट परत सांगतो, युजेस ऑफ बफर, सगळ्या बफरचे युजेस व्यवस्थित करायचे. पीएच आणि पीओएचचं कॅल्क्युलेशन 100% करून ठेवायचं. पीएचचा फॉर्म्युला मायनस लॉग टू दी बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, पीओएचचा फॉर्म्युला मायनस लॉग टू दी बेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, त्याच्यानंतर पीएच प्लस पीओएच इज इक्वल टू 14 आणि त्याच्यासोबत KSP आणि S या दोघांचं रिलेशन सुद्धा काढता आलं पाहिजे आणि KSP सुद्धा काढता आला पाहिजे. आयनच्या पॉवरमध्ये x, दुसऱ्या आयनच्या पॉवरमध्ये y. सिंपल गोष्टी आहेत, कठीण आहेत असं नाहीये. आता याच्यामध्ये आणखी काही प्रश्न दिलेले आहेत, पण ते मी मुद्दामून घेतले नाही. काही प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, जसं की एखादं काय म्हणतो आपण त्याला, एक्सप्रेशन समजावून सांगा, डेरिव्हेशन समजावून सांगा. फार काही जास्त नाही आहे, पण डेरिव्हेशन जसं pH प्लस pOH इज इक्वल टू 14 हे समजावून सांगा. तर ते आपण गोटू तुमच्याकडनं घेतलेलं आहे, ते घ्यायची मला काही आवश्यकता वाटली नाही. बुकमध्ये सुद्धा दिलेलं आहे, नोट्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, त्यामुळे त्याच्यावरती आपण काही टाइमपास करणार नाही. दुसरी गोष्ट आणखी तुम्हाला ते विचारलेलं आहे, रिलेशन्स वगैरे विचारलेले आहेत, प्रपोर्शनली जे रिलेशन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारलेले आहेत, ज्याची तयारी आपण करून घेतलेली आहे. सो तसे प्रश्न सुद्धा येऊ शकतात. एक आणखी प्रश्न तुम्हाला वारंवार येऊ शकतो, तो म्हणजे अँपोटेरिक नेचर ऑफ वॉटरचा. तर तुम्हाला ते पण समजावून सांगता आलं पाहिजे. एकदा शॉर्टली मी तो प्रश्न तुम्हाला समजावून सांगतो. कुठला प्रश्न रे? अँफोटेरिक नेचर ऑफ वॉटरचा हा 2 वेळा प्रश्न आलेला आहे क्वेश्चन बँक मध्ये, म्हणून तो मी तुम्हाला सांगत आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजावून सांगता आलं पाहिजे की पाण्याची ऍसिड म्हणून सुद्धा आणि बेस म्हणून सुद्धा वागण्याची जी क्षमता आहे, म्हणजे हे जे वॉटर आहे हे वॉटर ॲज अन ऍसिड म्हणून सुद्धा वागू शकतं आणि बेस म्हणून सुद्धा वागू शकतं. तुम्ही म्हणणार असं कसं काय? एक तर ऍसिड म्हणून बिहेव करेल, एक तर बेस म्हणून बिहेव करेल. चला बघून घ्या. हे आहे तुमचं पाणी. ओके, हे पण आहे तुमचं पाणी. याला आपण काय करू? एखाद्या ऍसिड सोबत रिॲक्ट करू, HCl सोबत रिॲक्ट करू. याला आपण काय करू? एखाद्या बेस सोबत रिॲक्ट करू. सपोज NH3 हा बेस आपण घेतला आहे. ठीक आहे, इक्विलिब्रियम कंडिशन आपण चेक करू कशा पद्धतीनं आयोनाइज होणार आहे. बघा, हा आहे तुमचा ऍसिड, तुम्हाला माहिती आहे. हा आहे तुमचा बेस, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. पाणी जेव्हा ऍसिड सोबत रिॲक्ट करतं त्यावेळेला ते स्वतः बेस सारखं वागतं. बेसचं काम काय असते तुम्हाला माहिती आहे? बेसचं काम काय असते? टू ऍक्सेप्ट दी प्रोटॉन. जो प्रोटॉनला ऍक्सेप्ट करतो तो बेस. कारण ही थेरी कोणती आहे बेटा? ब्रॉन्स्टेड-लोरी थेरी आहे ना. कोणती थेरी आहे? ब्रॉन्स्टेड-लोरी थेरी. ठीक आहे, या थेरीमध्ये आपण काय सांगितलेलं आहे? प्रोटॉनला म्हणजे H+ ला डोनेट करणारा आहे ना, डोनेट करणारा कोण असतो? येस, कोण असतो बेटा? ऍसिड. या थेरीमध्ये लेविस मध्ये नाही जायचं. H+ ला ऍक्सेप्ट करणारा कोण असतो? बेस असतो. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर बघून घ्या, हा ऍसिड आहे, बेस आहे. ऍसिड सोबत जो रिॲक्ट करतो तो काय असणार बेटा? इथं वॉटर बेस म्हणून रिॲक्ट करणार आणि बेसचं काम काय असतं? प्रोटॉनला ऍक्सेप्ट करणं. HCl मधला प्रोटॉन हा ऍक्सेप्ट करणार आणि H2O चं रूपांतर H3O मध्ये करणार. उरलं काय? फक्त Cl. त्याच्यावरती आपण मायनस चार्ज देऊन दिला. ओके, दुसरी गोष्ट, NH3 म्हणजे बेस सोबत जेव्हा पाणी रिॲक्ट करत आहे, बेस सोबत जेव्हा पाणी रिॲक्ट करत आहे तेव्हा ते ॲज अन ऍसिड म्हणून वागणार. ऍसिडचं काम असतं प्रोटॉनला डोनेट करणं. या वॉटर मधला
वॉटर कसं आहे HOH याच्यामधला प्रोटॉन इकडे डोनेट करून टाकायचा. एक हायड्रोजन इकडे गेला झाला NH4, तो होता पॉझिटिव्हच्या फॉर्म मध्ये म्हणून NH4 वरती येणार प्लस चार्ज. बाजूला काय राहिलं हा OH कसा असणार निगेटिव्हच्या फॉर्म मध्ये. या दोन रिएक्शन जर तुम्हाला समजल्या तर तुम्हाला पाण्याचा एम्फोटेरिक नेचर लक्षात येईल. इथं बघा ऍसिड सोबत रिॲक्ट करताना हा जो वॉटर आहे हा कसा बघा प्रोटॉनला ऍक्सेप्ट केला म्हणून तो बेस म्हणून वागला. प्रोटॉनला डोनेट केलं. हे बघा हे कशाचं चिन्ह आहे डोनेटचं. हे कशाचं चिन्ह आहे ऍक्सेप्टचं. ऍक्सेप्ट केलं तेव्हा तो बेस झाला. डोनेट केलं तेव्हा तो ऍसिड म्हणून वागला. बस हीच गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. ही गोष्ट जर आपण इथं लक्षात ठेवली तर आपल्याला एम्फोटेरिक नेचर ऑफ ऍसिड आणि बेस खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगता येईल. वॉट एव्हर कुठलाही क्वेश्चन आपल्याला त्याच्यामध्ये विचारला तरी अडचण याचं काम नाही. सो मला असं वाटते की आपण इथं ही सगळी क्वेश्चन बँक जेवढे काही प्रश्न आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत सगळे प्रश्न संपवलेले आहेत. काही डेफिनेशन्स असतील स्वतः तयार करा. डेफिनेशनचं टेन्शन घ्यायचं नाही. जसे आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत ॲज इट इज छापून द्यायच्या है ना. डेफिनेशनची गोष्ट नाही. कन्सेप्ट महत्वाचा आहे. कन्सेप्टचे ओरिएंटेड जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा महत्वाचे आहेत. ते सगळे आपण पाहिले. तरी सुद्धा तुम्हाला जर याच्यामध्ये काही अडचण येत असेल किंवा काही प्रॉब्लेम आला असेल तर मला मेसेज करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता खाली चॅट बॉक्समध्ये की काय प्रॉब्लेम येत आहे काय नाही. किंवा मला पर्सनली तुम्ही सुद्धा मेसेज करू शकता. आपण त्याचा सोल्युशन काढण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ठीक आहे.